जय जय रघुवीर समर्थ दशक नववा समास तिसरा निसंदेह निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. आम्ही गेल्या समासाच्या शेवटी करूनही न केल्यासारखे आणि असूनही नसल्यासारखे राहावे असे सांगितले, होय ना. यावर श्रोत्याने असे कसले ब्रह्मज्ञान, सर्व काही असूनही नसल्यासारखे राहणे शक्य आहे काय? सर्व काही करूनही अकर्ता, सर्व काही भोगूनही अभोगता अशी अलिप्तता कशी साध्य होईल? असे असूनही तुम्ही म्हणत असाल, ज्ञानी पुरुष भोगूनही भोगले नाही, तर मग त्यांनी स्वर्ग नरकही भोगूनही भोगले नाही असे म्हणा ना. त्यांना जन्म मरण कितीही वेळा भोगावे लागले तरी काय हरकत आहे? कारण ते तर भोगूनही न भोगणारे योगी आहेत, होय ना. ते योगेश्वर मार खाऊनही न खाल्ल्यासारखे, रडूनही न रडल्यासारखे, कणूनही न कणल्यासारखे असतात. त्यांना जन्म नसतानाही त्यांनी उगाच जन्म घेतला. ते पापी नसतानाही उगाच पापी झाले आणि दुःखाचा संबंध नसतानाही उगाचच अनेकानेक दुःख भोगत आहेत असा संशय घेतला. श्रोत्याने आडमार्ग धरला आहे तरीही त्याचे समाधान करणे आमचे कर्तव्य आहे. वक्ता म्हणतात, हे श्रोते हो, शुद्धीवर या. तुम्ही चांगले बोलता, पण हा तुमचा अनुभव तुम्हालाच शोभतो. सर्वजण आपापल्या जे वाटते तेच बोलत असतात. असे असले तरीही जसे श्रीमंती नसताना त्याचा दिखाऊपणा काही उपयोगाचा नाही, तत्वज्ञानाची श्रीमंती नसताना अज्ञानाच्या गरिबीप्रमाणे शब्दज्ञान बोलणे म्हणजे सदैव दुःख अनुभवीत बसणेच होय. खरा योगी असेल तरच तो योग्याला ओळखू शकतो. ज्ञानी पुरुषच ज्ञानी पुरुषाला ओळखतो आणि पूर्ण शहाण्याला पाहू शकतो. अनुभवीच अनुभवीला जाणतो. अलिप्तच अलिप्ततेला शोधू शकतो. विदेहीचे दुसऱ्या विदेहीला पाहता क्षणीच देहभान हरपते. अलिप्त पुरुषाचा अनुभव ती स्थिती प्राप्त करून घेतल्यानेच ते जाणू शकतात. नुसते वर वर पाहिले तर कळणार नाही. बद्धाप्रमाणे सिद्ध आणि सिद्धाप्रमाणे बद्ध दिसतात, म्हणून दोघांना एकच समजणाऱ्याने ताळ सोडला आहे असेच म्हणावे लागेल. हे काही वेगळे सांगायला नको. भूतबाध झालेला माणूस आणि ते सोडविणारा मांत्रिकही मनुष्यच आहे, म्हणून त्या दोघांना समान लेखता येईल का? त्याचप्रमाणे पापी अज्ञानी आणि जीवनमुक्त ज्ञानी पुरुष हे एकच अशी भावना करणे योग्यच नाही. आता हा दृष्टांत पुरे. मनाला पटेल असे विचार सांगत आहोत. श्रोतेहो, इकडे लक्ष द्या. जो ज्ञानाने गुप्त झाला आहे, विवेकाने वितळून गेला आहे आणि ब्रह्मवस्तू बरोबर अनन्यतेने वेगळा होऊन राहिलाच नाही, अशा ज्ञानी पुरुषाला हात धरून पकडायचे तरी कसे? त्याला शोधणाऱ्याला तोच व्हावे लागते आणि तोच झाला की पुढे बोलणेच कुंठित होते. ज्ञानी पुरुषाला देहात शोधायला गेलो तर ते कोठेही सापडत नाही. तत्वामध्ये शोधले तरीही ते हाती लागत नाही. तेथे ब्रह्म एकच असते. काहीही केले तरीही ते काही वेगळे होऊन सापडतच नाही. वर ते सामान्य माणसासारखे दिसत असले तरीही आत काहीच नसतात. नुसते वर पाहिले तर त्यांचे गुपित कसे ओळखता येईल? ज्ञानी पुरुषांचे गुपित जाणायला त्याचे अंतरंग शोधायला हवे, तेव्हा ते नित्य निरंतर ब्रह्मवस्तू आहे ते दिसून येते. त्यांना शोधत गेलो की सर्व विकार नाहीसे होतात. ते महापुरुष केवळ परमात्माच असून त्यांना माया मलाच संबंध नसतो आणि कामनेचे ओवळे कधीही झालेच नाही. हे योगीवर्य सहज स्थितीचे वेदसार असणारे परब्रह्म असून नुसत्या देहावरून समजत नाहीत. देह दृष्टीने पाहिल्यास ते देहच असल्यासारखे दिसत असले तरीही त्यांचे अंतरंग वेगळेच असते. खरोखरच ते सापडले तर ते जन्म मरण रहित कसे आहेत ते आपोआपच पटते.
जन्म मरण पावणारा देह ते कदापि नाहीत. हे उमगल्यावर विनाकारण त्यांना अचानक जन्म मरण कसे आणावे? ज्ञानी पुरुष निर्गुण ब्रह्म असूनही त्या निर्गुणाला जन्म का असू नये अशी कोणी कल्पना केली किंवा निर्गुण तुच्छ मानून त्याला अडवून लावण्याचा प्रयत्न केला तर असा अव्यापार करणाऱ्यालाच जन्म घेणारा तुच्छ व्हावे लागते. भर माध्यांनी सूर्यावर थुंकले तर थुंकी सरळ थुंकणाऱ्याच्या तोंडावरच पडते. तद्वत दुसऱ्याला कल्पू गेलेले जन्म इत्यादी आपल्यालाच प्राप्त होतात. वरिष्ठ असणाऱ्या राजाच्या ऐश्वर्याचे अवलोकन केले तर समाधान वाटते, पण राजाला पाहून भुंकणारा कुत्रा हीन कुत्रा नाही तर दुसरं काय? तद्वत अज्ञानी जन सत्यस्वरूप ज्ञानी पुरुषाकडे मनुष्य दृष्टीने पाहतात आणि ज्ञानी पुरुषही देव उपाधीत असू दे म्हणून अज्ञानी लोकांच्या भावनेप्रमाणे त्यांना दिसतात. बस म्हणून ज्ञानी पुरुष खरोखरच मनुष्य होईल का? लोक निर्गुण निराकार देवाला दगड अशी भावना करतात आणि तो त्या लोकांच्या भावनेप्रमाणे दगडासारखा दिसतो. म्हणून काय देव दगड होऊ शकतो काय? दगड फुटतो, निर्गुण कधीतरी फुटेल काय? अथवा देव एक रूपाने सर्व व्यापक आहे, त्याला लोकांनी अनेक देव केले पण देव अनेक होईल का? त्याचप्रमाणे आत्मज्ञानी साधू मनुष्य नव्हेत, त्यांनी ज्ञानबोधाने पूर्ण समाधान प्राप्त करून घेतले आहे. विवेकाच्या साह्याने आत्मनिवेदन करून त्या आत्माच झाले आहेत. लाकूड जळत असताना अग्नी त्या लाकडाच्या आकाराचा दिसतो म्हणून अग्नी लाकूड होईल काय? कापूर असेपर्यंत ज्योत दिसते म्हणून काय झाले? ती पुन्हा कर्पूराचा जन्म घेते असे म्हणावे काय? तद्वत ज्ञानी पुरुष देह असल्यासारखे भासले तरीही त्यांना जन्म कल्पू शकत नाही. भाजलेले बीज अंकुरत नाही, जाळलेले कापड पसरता येत नाही, गंगेला मिळालेला ओढा वेगळा करून दाखवता येत नाही. शेवटच्या दृष्टांतात ओढा गंगेला मिळण्याआधी तो ओढा म्हणून अस्तित्वात असतो आणि गंगा नदी ही विशिष्ट प्रदेशात वाहत असते. पण दृष्टांतात साधू कोठेही काही वेगळे होऊन दिसत नाहीत. आत्मा सर्व व्यापक आहे. तात्पर्य सोने कधीही लोखंड होऊ शकत नाही. तद्वत ज्ञानी पुरुषांना जन्म आहे असे म्हणणे हास्यास्पद होईल, पण जड बुद्धीच्या अज्ञानी जीवाच्या लक्षात ही गोष्ट येतच नाही. म्हणून त्यांचे बोलणे खरे की काय? आंधळ्याला काही दिसत नाही म्हणून सर्व लोक आंधळेच काय? सन्निपात झालेला माणूस काहीतरी बडबडतो म्हणून त्याचेच खरे कसे होईल? एक माणूस स्वप्नात भिवून काहीतरी बडबडत असेल तर जागा असणाऱ्यालाही ते भय कसे वाटेल? वाकडे तिकडे असणारे मूळ पाहून एक जण तो साप आहे म्हणून घाबरला, दुसऱ्याने ते मूळ आहे हे जाणले. त्या दोघांची स्थिती एकच कशी? ते मूळ हातात धरले तर ते डसत नाही ही गोष्ट खरी असली तरीही घाबरलेल्याला तेवढेच समजत नाही. त्याची कल्पनाच त्याला बाधा करीत आहे. बस ज्याला विंचू साप चावला आहे तोच व्यथा भोगतो. इतर सर्वजण ती व्यथा दुःख कसे भोगतील? या सर्व दृष्टांतावरून ज्ञानी पुरुषाला जन्म आहे असे कोणी एक अविचारी बोलले तर ते निरर्थक असून उलट तो अज्ञानी माणूसच जन्म घेतो ही गोष्ट निश्चित आहे हे सिद्ध होते. आता संशय नाहीसा झाला. ज्ञानी पुरुषाला ज्ञानगती तर अज्ञानी माणसाला जन्म मरण आहे हे सिद्ध झाले. एक जाणण्यासाठीच लोक गोंधळात पडले आहेत. अज्ञानामुळेच ते जन्म मरणाने कासावीस होत आहेत. वक्ता म्हणतात अज्ञानी लोकांना जन्म कसा प्राप्त होतो तो विषय पुढे स्पष्ट करीत आहोत, त्याकडे पूर्ण लक्ष असू दे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नवम दशके निस्संदेह निपुणम नाम तृतीया समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.